एव्हरीवन. हॅलो गाईज. सो आज आम्ही चाललो आहे रांजणगावला. आज चतुर्थी आहे. सो त्या निमित्ताने आमचा प्लॅन ठरला की आज रांजणगावला जाऊ आणि महागणपतीचं दर्शन घेऊया. सो गाईज, स्टे ट्यून विथ अस. पिंपरी चिंचवडवरून रांजणगावला जायला सुमारे 2 ते 2.5 तास लागतो. आम्ही वाया मोशी मार्गे गेल्यामुळे रस्त्यातच जे मोशीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अत्यंत भव्य पुतळा उभारण्यात आला आहे त्याचेही आम्हाला दर्शन झाले. आणि आम्ही पोहोचलो रांजणगावला. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्य शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की श्री शंकरालाही श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुराधिपती महागणपती असे म्हणतात. आज आम्ही संकष्टीला इथे आलो होतो, पण खूप जास्त गर्दी आहे. आम्ही ऑलमोस्ट 1 आवरपासून लाईनमध्ये उभं आहे. त्यातल्या त्यात संडे आणि रांजणगावचं मंदिर हे खूप दिवसापासून बंद होतं. जवळपास 4 महिने. हां, आणि ते आज ओपन झालं. आज संडे संकष्टी आणि ओपन झाल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. तर थोडे दिवस तुम्ही अवॉइड करा येणं. आता आम्हाला ते 1 तास झाला आहे. 1 तासापेक्षा जास्त झाला असेल ना. बघू आता आमचं कधी दर्शन होतं ते. लेट्स सी. लाईनमध्ये उभं राहून सगळेच बोर झालो होतो, पण त्याचसोबत हेमंत आणि राघव हे दोघं पण बोर झाले होते. बट त्यांनी त्यातून मार्ग शोधून काढला आणि शेजारीच असलेल्या गार्डनमध्ये जाऊन दोघं जण मस्ती करत होते आणि एन्जॉय पण करत होते. आणि त्यांना बघून आमचा पण विरंगुळा होत होता आणि पुढे पण ह्या दोघांची मस्ती ही कंटिन्यू होतीच. परत एकदा टायगर खूपच लाईन आहे. आपल्याकडे एक शॉर्टकट वे, तो म्हणजे पण ती वर्क नाही होणार इथे. होणार नाही. तुमचा सपोर्ट असतो 100%. जायचं का मग? आता काहीतरी बोलणार तुमच्या भावना. भूक लागली फक्त आता. इतक्या वेळ लाईनमध्ये उभं राहून जो काही कंटाळा आला होता, जेव्हा मंदिराचे हे अप्रतिम असे दृश्य बघितलं तर सगळा कंटाळा नाहीसा झाला. मंदिर खूप अशा छान पद्धतीने सजवले होते आणि तिथे गेल्यानंतर खूप असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण होतं. त्याच्यानंतर आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि इतक्या वेळ वेट करणं वर्थ इट होतं असं फायनली आम्हाला वाटलं. त्याच्यानंतर ह्या दोघांची मस्ती कंटिन्यू. तर आमचं आता इथे दर्शन झालं आहे. खूप जास्त गर्दी होती. फायनली आमचं दर्शन झालं. कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? एकदम छान वाटलं, कारण की आम्ही लाईनमध्ये जवळपास 1.5 तास उभं होतो. दीड तासापेक्षाही जास्त. तो 1.5 तासानंतरचा जो आम्हाला आनंद मिळाला दर्शनात, वरती डेफिनेटली. आणि 4 महिन्यानंतर मंदिर चालू झाल्यामुळे आता बऱ्यापैकी गर्दी आहे. त्यात चतुर्थी पण आहे आणि रविवार. तर आता आम्ही आलो आहे तुळापूरला, जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तर कुठून रांजणगाववरून पुण्याला जाताना जर तुम्ही आळंदी मार्गे जात असाल तर रस्त्यातच तुम्हाला ही समाधी लागेल. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची आणि कवी कलश यांची अतिशय क्रूरपणे हत्या केली. तर त्यांचेच प्रतीक म्हणून इथे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्थापन करण्यात आली. शंभू राजांची 2 स्मारके पाहायला मिळतात, तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि वडू बुद्रुक येथील अंतिम संस्कार स्थळ. आम्ही पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुढे जाऊन आम्ही शेजारीच असलेल्या संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. हे मंदिर सुमारे 1000 वर्षे जुने असून याचे मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. तसेच पौराणिक कथानुसार रामायण काळातील पक्षीराज जटायूने याच त्रिवेणी संगमावर बसून भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. तसेच वारकरी संप्रदायाचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेण्यापूर्वी या संगमेश्वर मंदिरात सलग 3 दिवस अनुष्ठान केले होते. हे पावन स्थळ भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असून येथेच ते प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.